नाश्त्याला काही वेगळं खावंसं वाटलं तर काय बनवावं काही सुचत नाही. तर आज आपण 3 बटाटे वापरून झटपट असा कुरकुरीत खमंग नाश्ता बनवणार आहोत. सर्वात प्रथम मी इथे 3 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत. बटाटे चांगले शिजवून घ्यायचे आहे. बटाटे चांगले शिजल्यानंतर त्याचे साल काढून घ्या व सोललेले बटाटे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्या. बटाटे चांगले असे स्मॅश करून त्यात चवीनुसार मीठ घालायचे आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर व चिमूटभर हळद घालायची आहे. हळद ही ऑप्शनल आहे. नंतर त्यात 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घालून हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे. नाश्त्याला पोहे, उपमा, इडली असे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. काहीतरी नवीन खायचं म्हटलं की आधी तयारी करून ठेवावी लागते. पण पुरेसा वेळ मिळत नसल्यानं नेहमी बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात. पण अशा प्रकारे फक्त 3 बटाटे वापरून कुरकुरीत खमंग नाश्ता तुम्ही घरीच बनवू शकता. सर्व साहित्य एकजीव करून झाल्यानंतर ते थोडंसं मळून त्यात 1 चमचा तेल टाकून पुन्हा असे थोडं मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर त्याचे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गोलाकार आकार देऊन सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपले सर्व गोळे तयार झाले आहेत. आता यांना तळून घेऊयात. तेलही चांगलं तापलं आहे. तेल चांगले तापल्यानंतर गॅस फ्लेम मध्यम ठेवून सर्व गोळे तळून घ्यायचे आहेत. छान असे क्रिस्पी होईपर्यंत 7 ते 8 मिनिटे तळून घ्यायचे आहेत. हे पोटॅटो बॉल्स तेलात टाकल्यानंतर ते एकमेकांना चिकटत असतात. त्यामुळे थोड्या वेळाने फोकच्या साहाय्याने त्यांना सुट्टे करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एक एक करून सुट्टे करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटांनंतर हे पोटॅटो बॉल्स छान असे तळून झाले आहेत. ते झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेले सर्व बॉल्स तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपला हा कुरकुरीत खमंग नाश्ता तयार झाला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.